नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल जॉब स्टेशन आरवर. तर मित्रांनो, खूप दिवसापासून तुम्हाला सांगत होतो की एक व्हिडिओ असा येणार आहे की ज्यामध्ये खूप साऱ्या ट्रिक्स असणार आहेत तुम्हाला पेपर सोडवण्यासाठी, की तुम्ही जेव्हा एक्झाम देणार तेव्हा तुम्हाला पेपर असा सोपा जाईल, अशा ट्रिक्स आपण आणलेल्या आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. जे आपल्या ट्रिक्स आहेत, आपण 4 ट्रिक्स याच्यामध्ये सांगणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची ट्रिक जी आहे ती आपली 4थ्या नंबरची, म्हणजे शेवटची. त्यामध्ये पण पार्ट ए आणि पार्ट बी असे 2 आहेत. तर ते 2 ट्रिक्स खूप महत्त्वाच्या आहेत. जर हा व्हिडिओ स्किप करून तिथपर्यंत जायचं असेल तर तुम्ही जाऊन शेवटचा टप्पा बघू शकता, काही हरकत नाही. पण कसं आहे, जर तुम्ही शेवटला गेले तर तुम्हाला ते कळणार नाही. म्हणून कसं, सुरुवातीपासून जर आपण बघितलं मित्रांनो, तर MCQ ट्रिक्स कशा आपण फॉलो करू शकतो आणि कसे आपल्याला मार्क्स मिळतील आणि कसे आपण तुके लावू शकतो, सरळ सरळ तुके लावू शकतो. जे प्रश्न आपल्याला येत नाही त्यांचा तुका कसा लावायचा सरळ सरळ, ते ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. तर म्हणून मित्रांनो, शेवटपर्यंत, सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही डायरेक्ट शेवटच्या टप्प्याला उडी मारली तर तुम्हाला समजणार नाही. म्हणून आपण एक एक स्लाईड बघू, व्यवस्थित बघू, आणि जे तुम्हाला समजणार नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी पुन्हा तुम्हाला ते सांगेल, तिथेच उत्तर देईल. तर आपण सुरू करूया व्हिडिओला. शेवटपर्यंत सुरुवातीपासून बघा मित्रांनो. मी काय म्हणत आहे, सुरुवातीपासून. आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे आपला CTET पेपर कसा सोडवावा, त्यासाठी काय ट्रिक्स आहेत त्या, बरोबर. तर एकेकाने आपण सर्व ट्रिक्स बघणार आहोत. ट्रिक 1 मित्रांनो, कालच आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, काल परवा, पॉझिटिव्ह वर्ड्स आणि निगेटिव्ह वर्ड्स, बरोबर मित्रांनो. पॉझिटिव्ह वर्ड्स आणि निगेटिव्ह वर्ड्स हे असं समजू नका की ही ट्रिक नाही म्हणून. ही ट्रिक आहे मित्रांनो. तुम्हाला इथूनच सुरुवात होणार आहे शेवटच्या ट्रिकसाठी. म्हणून स्टेप बाय स्टेप आपण जाणार आहोत. म्हणून स्टेप बाय स्टेप आपल्याला व्हिडिओ व्यवस्थितपणे कॉन्सन्ट्रेशन लावून ऐकायचं आहे, बघायचं आहे, बरोबर मित्रांनो. ट्रिक नंबर 1 आहे आपली पॉझिटिव्ह वर्ड्स आणि निगेटिव्ह वर्ड्स. मित्रांनो, ही ट्रिक कशासाठी आहे, तर मित्रांनो, असा प्रश्न जेव्हा आपण प्रश्न वारंवार वाचतो किंवा खूप मोठा प्रश्न आहे, वारंवार वाचतो तरी पण प्रश्न आपल्या लक्षामध्ये नाही येत. खूपदा असं होते, आपण प्रश्न वाचत जातो, एक वेळा वाचलं की डबल वाचा वाटते, आपल्या डोक्यात बसेल, पण डबल पण आपल्या डोक्यात बसत नाही. आपण तिसऱ्या वेळा वाचतो, यामध्ये आपला भरपूर वेळ जातो, बरोबर. ज्यांनी यापूर्वी CTET दिली असेल, ज्यांचा पेपर निघाला नसेल, त्यांना माहीत असेल की, किंवा ज्यांचा पेपर निघाला समजा पण त्याला 90 मार्क आले नसतील, त्यांना पण माहीत आहे की अशा चुका आपल्यासोबत होतात. आपण वारंवार वाचलं तरी आपल्याला तो प्रश्न कळत नाही टाईमवर, आणि त्यामध्ये आपला टाईम वेस्ट होतो. म्हणून मित्रांनो, ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे, पॉझिटिव्ह वर्ड्स आणि निगेटिव्ह वर्ड्स. तर कालच आपण यावर पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो, आणि तो आपण अपलोड केलेला आहे. त्यामध्ये खूप सारे आपण वर्ड्स असे घेतलेले आहे की जे बघितल्या तुम्हाला उत्तर येणार आहे, सेकंदामध्ये तुम्ही उत्तर सोडवणार आहेत. म्हणून मित्रांनो, ती लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला या व्हिडिओची देणार आहे. इच्छुक लोकांनी, ज्यांना खरंच मार्क्स हवे आहेत, पास व्हायचे आहेत, त्या विद्यार्थ्यांनी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समधून लिंक क्लिक करावी आणि तो संपूर्ण व्हिडिओ बघावा. पण हा व्हिडिओ झाल्यानंतर हे जर तुम्ही स्किप केलं, तुम्हाला कळणार नाही मित्रांनो. म्हणून पॉझिटिव्ह वर्ड्स आणि निगेटिव्ह वर्ड्सची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे. तिथे जाऊन तुम्ही सविस्तरपणे बघा, आणि मित्रांनो, ही ट्रिक तुम्ही फॉलो करा. तुम्हाला कसं फॉलो करायचं ते सगळं त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ट्रिक क्रमांक 2 कडे जाऊया आपण. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे ते नक्की बघा. पॉझिटिव्ह वर्ड्स, निगेटिव्ह वर्ड्स, त्यामध्ये चाइल्ड सेंटर, टीचर सेंटर, स्टँडर्डायझेशन, कन्स्ट्रक्टिव्हिस्ट, हे सगळ्या गोष्टी आपण आलेल्या आहेत मित्रांनो. बघितलं आपल्याला नक्की उत्तर येईल. मित्रांनो, ट्रिक नंबर 2, पेपर हँडलिंग. आता आपल्याला 2 पेपर आहेत. कोणी पेपर 1 देत असेल, कोणी पेपर 2 देत असेल, आणि खूप लोक दोन्ही पेपर देत असतील. तर पेपर कसा हँडल करायचा मित्रांनो, 150 गुण आपल्याला मिळणार आहेत. आपल्याकडे वेळ आहे 150 मिनिट. जर सरासरी बघितले तर एका प्रश्नाला 1 मिनिट आहे. आणि तुम्हाला माहीत आहे, ऑफलाईन पेपर जेव्हापासून सुरू झालेले आहेत तेव्हापासून प्रश्न खूप मोठे येत आहेत. काही विद्यार्थी असे म्हणतात की आमचं प्रश्न वाचणं पण झालं नाही, आम्ही पेपर वाचलं नाही, आमचे काही प्रश्न सुटले, शेवटी आम्ही काही पण तुके मारून आलो, त्यामुळे आमचं 1-2 मार्काने पेपरला राहिला. अशा खूप गोष्टी ऐकण्यात आलेल्या आहेत मित्रांनो, आणि मला कमेंटमध्ये पण आलेल्या आहेत मित्रांनो. म्हणून म्हणत आहे, पेपर हँडलिंग खूप महत्त्वाचा विषय राहणार आहे. व्हिडिओ स्किप न करता कसं पेपर हँडल करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर नक्की ऐका व्यवस्थितपणे. तर काय करायचं आहे आपल्याला मित्रांनो, 150 मार्क आहे, 150 मिनिट, प्रत्येक प्रश्नाला 1 मिनिट आहे. तर मित्रांनो, आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला दोन्ही पेपरमध्ये बघा मित्रांनो, लक्ष देऊन ऐका. पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये सर्वप्रथम आपल्याला CDP म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट पेडॉगॉजी, जे 30 मार्कासाठी आहे मित्रांनो. चाइल्ड डेव्हलपमेंट पेडॉगॉजी जे 30 मार्कासाठी आहे, तो पार्ट आपल्याला लवकर सोडवायचा आहे. आणि सगळ्यात जास्त अभ्यास जर आपण कोणत्या विषयाचा करत असेल CTET देताना, तर मला सर्वांचं माहीत आहे, माझं पण सांगतो, सगळ्यात जास्त अभ्यास आपण CDPचाच करतो मित्रांनो. कशाचं करतो? CDPचं, बरोबर. म्हणून आपला आवडता आणि आपल्या ओळखीचा पेपर राहणार आहे. म्हणून आपला कॉन्फिडन्स बूस्ट करणारा पेपर आहे. जर आपल्याला आपले 30 प्रश्न चांगले गेले, आपल्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह मेथडनी काही प्रश्न यामध्ये सुटतात. लक्ष ठेवा मित्रांनो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह मेथडनी खूप प्रश्न यामध्ये सुटतात. यामध्ये आपला खूप टाईम वाचणार आहे. तर सरासरी 30 मिनिट पण आपल्याला या पेपरला लागणार नाही मित्रांनो.
तर आपल्याला प्रत्येक सेक्शनसाठी 30 मिनिट असे तुम्ही डिवाईड करून घ्या, पण त्यामधून पण वेळ उरवण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त 20 ते 25 मिनिटमध्ये एक सेशन एक सब्जेक्ट सुटला पाहिजे मित्रांनो. या प्रकारे आपल्याला पेपर हँडल करायचा आहे. म्हणून पेपर हँडलिंग खूप महत्त्वाचं पार्ट आहे मित्रांनो, स्किप करू नका. पहिले आपल्याला सोडवायचं आहे चाइल्ड डेव्हलपमेंट पेडागॉजी, जे की असणार आहे 30 मार्कासाठी. चाइल्ड डेव्हलपमेंट पेडागॉजी 30 मार्कासाठी यांना असणार आहे. पेपर 1 असो या पेपर 2 असो, बरोबर. त्यानंतर मित्रांनो आपल्याला लँग्वेज 1 कडे यायचं आहे. जे लँग्वेज 1 आपण सिलेक्ट केली असेल ते आपल्याला 30 मार्क सोडवायचे आहे, बरोबर. त्यानंतर मित्रांनो लँग्वेज 2 आपल्याला 30 मार्काची सोडवायची आहे. यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह वर्ड्स खूप मदत करणार आहेत आणि आपला अभ्यास आपल्याला खूप मदत करणार आहे. आपण जे एवढ्या दिवसापासून PYQ घेतले, क्वेश्चन आन्सर सिरीज चालवली, त्याचा आपल्याला परिपूर्ण फायदा मिळणार आहे मित्रांनो. त्यानंतर पेपर 1 वाल्यांनी लक्ष द्या, मॅथमॅटिक्स सोडवायचा नाही. पहिले चाइल्ड डेव्हलपमेंट पेडागॉजी CDP, नंतर लँग्वेज 1, नंतर लँग्वेज 2 आणि त्यानंतर एन्व्हायरमेंटल स्टडीज सोडवायचा मित्रांनो पेपर 1 वाल्यांनी. 4थ्या नंबरला कोणता? एन्व्हायरमेंटल स्टडीज, बरोबर. आणि यांनी इकडे बघा मित्रांनो, ज्यांनी मॅथ्स सायन्स घेतलं असेल त्यांनी सायन्स पहिले सोडवायचं आहे. ज्यांनी मॅथ्स सायन्स घेतलं असेल त्यांनी लँग्वेज 2 नंतर म्हणत आहे मी, लँग्वेज 2 नंतर सायन्स पहिले सोडवायचं आहे पेपर 2 मध्ये. पेपर 1 मध्ये लँग्वेज 2 नंतर एन्व्हायरमेंटल स्टडीज सोडवायचा आहे, EVS सोडवायचा आहे मित्रांनो. आणि पेपर 2 मध्ये लँग्वेज नंतर आपल्याला सायन्स विषय सोडवायचा आहे, बरोबर. आणि खाली सोशल सायन्स आणि सोशल स्टडीजवाल्यांनी कोणता पण तुम्ही सोडू शकता मित्रांनो इथे, बरोबर. पण पहिले सोशल सायन्स नंतर सोशल स्टडीज असं सोडवा मित्रांनो, बरोबर. त्यानंतर पेपर 1 मध्ये ज्यांनी एन्व्हायरमेंटल स्टडी 4 नंबरला सोडवलं त्यांनी यायचं मॅथमॅटिक्सवर मित्रांनो. आणि इथे पण बघा मॅथमॅटिक्समध्ये काय करायचं आहे. जेव्हा आपण एन्व्हायरमेंटल स्टडीज आपण 4 नंबरला सोडवलं, इकडे सायन्स आपण 4 नंबरला सोडवलं. सोशल सायन्स सोशल स्टडीज सोबत सोडवा, जसे तुम्हाला सोपे वाटेल तसे. तर मित्रांनो त्यानंतर काय करायचं आहे, जसं आपण पार्ट 4 सोडवला, समजा सायन्स सोडवला, एन्व्हायरमेंटल स्टडीज सोडवली, त्यानंतर आपल्याला यायचं मॅथमॅटिक्सकडं. आणि इथे पण कसं मित्रांनो मॅथमॅटिक्स पण कसं हँडल करायचं आहे ते बघा. मित्रांनो मॅथमॅटिक्सची पेडागॉजी पहिले सोडवायची 15 मार्काची, बरोबर. कारण की आपण जेवढे क्वेश्चन सॉल्व्ह करू गणिताचे, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार काही ट्रिक्स असतील काही ते फॉलो करा, ते वेळ खाऊ असतात मित्रांनो. बघितल्या वाचल्या उत्तर येणारी म्हणजे 15 मार्काची पेडागॉजी, 10 ते 15 मार्काची पेडागॉजी विचारल्या जाते मित्रांनो प्रत्येक प्रश्नात, प्रत्येक पेपरमध्ये. म्हणून मित्रांनो पहिले आपल्याला सोडवायचे मॅथमॅटिक्सची पेडागॉजी. त्यानंतर टाईम आपल्याकडे उरणार आहे, जसं आपण पेपर हँडल करतो आपला टाईम परिपूर्ण पुरणार आहे. पेपर सोडवल्यानंतर पण आपल्याला वेळ मिळणार आहे मित्रांनो जर ही ट्रिक फॉलो केली तर. पहिले CDP, नंतर लँग्वेज 1, लँग्वेज 2, त्यानंतर एन्व्हायरमेंटल स्टडीज किंवा सायन्स, आणि शेवटी मॅथ. आणि मॅथमध्ये पण पहिले पेडागॉजी सोडवायची मित्रांनो, त्यानंतर विषयाकडे जायचं, बरोबर. ही झाली मित्रांनो पेपर हँडलिंग. 150 मिनिटामध्ये 150 प्रश्न सोडवायचे आहेत आपल्याला. तर आपला पेपर कम से कम 140 मिनिटामध्ये सुटला पाहिजे मित्रांनो, जेणेकरून आपला स्कोअर चांगला येईल आणि 90पेक्षा जास्त मार्क आपल्याला घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. ट्रिक पहिली पॉझिटिव्ह निगेटिव्ह, दुसरी पेपर हँडलिंग. आता पुढच्या ट्रिककडे जाऊ मित्रांनो. शेवटपर्यंत राहा. 4थी ट्रिक तुम्हाला खरंच मजेदार वाटणार आहे आणि खरंच चांगली राहणार आहे मित्रांनो. ट्रिक नंबर 3 मित्रांनो, एलिमिनेटिंग मेथड. मित्रांनो यामध्ये काय करायचं आहे लक्ष द्या. आपण प्रश्न वाचून आपण 4 ऑप्शन वाचतो. कधी आपल्याला प्रश्न पण समजत नाही, कधी आपल्याला 4 ऑप्शन पण समजत नाही. कधी प्रश्न समजते तर ते ऑप्शन जे असतात त्या ऑप्शनमधले आपल्याला 2 ऑप्शन समजत नाही, 2 समजतात, 1 ऑप्शन समजत नाही, 3 समजतात, कधी 4ही समजत नाही, कधी 4ही समजतात. त्या टाईमला कन्फ्यूज होते माणूस, बरोबर. तर अशा टाईमला काय करावे, जेव्हा व्यक्ती कन्फ्यूज होतो तेव्हा काय करावे, तर एलिमिनेटिंग मेथड वापरावी मित्रांनो. सपोज कसं ते सांगतो मी तुम्हाला. एखादा प्रश्न आहे ते आपल्याला समजत नाही, एखादा उत्तर आहे ते आपल्याला समजत नाही. काय करावे. पहिले बघा, प्रश्न समजत नाही आपल्याला आणि उत्तर आपल्याला समजत आहे समजा. तर मित्रांनो CTET काय म्हणते, पॉझिटिव्ह, बरोबर. तर ऑप्शनमध्ये बघायचे मित्रांनो, जे ऑप्शन आपल्याला समजत आहे त्यामध्ये जर 3 ऑप्शन एकसारखे वाटत असेल तर त्यांना क्रॉस करा. आणि जे एकटा वेगळा वाटते मित्रांनो तो आपला उत्तर राहणार आहे, बरोबर. 3 ऑप्शन जर आपल्याला प्रश्न कळत नाही पण उत्तर आपल्याला कळत आहेत, जर 3 उत्तर एकसारखे वाटत असेल तर त्या तिघाला निग्लेक्ट करायचं आणि जे एक वेगळा वाटतो तो आपला उत्तर राहणार आहे, बरोबर. सगळे सहमत आहे या गोष्टीसोबत? ओके, कमेंटमध्ये सांगा मला सहमत आहेत की नाहीत ते, बरोबर. आणि मित्रांनो कधी होते की आपल्याला प्रश्न समजते पण आपल्याला उत्तर समजत नाही. प्रश्न आपल्या ओळखीचा आहे, उत्तर आपल्याला समजत नाही. पण मित्रांनो आपण जर डोक्यावर थोडं वजन दिलं तर मित्रांनो 100% एखादा ऑप्शन असा असतो जे आपल्याला समजतो आणि तो ऑप्शन बघायचा मित्रांनो या प्रश्नासोबत मिळता जुळता आहे का. जर तो नसेल तर मित्रांनो 4 ऑप्शन डबल बघायचे आणि हा जो पहिला आहे तो दुसऱ्यासोबत कम्पेअर करायचा, त्याच्यासोबत बरोबर बसते का. जर नाही बसत असेल तर तिसऱ्यासोबत कम्पेअर करायचा, ओळखीचा दिसते का, दोघे सारखे दिसतात का. जर नाही तर चौथ्यासोबत बघायचा सारखा दिसते का. जर हे 2 सारखे दिसत असतील मित्रांनो
आणि या प्रश्नासोबत जर थोडेफार बी मिळत असतील तर हे आपलं उत्तर राहू शकते. पण ही ट्रिक मित्रांनो जेव्हा शेवटी वापरायची, प्रश्न सोडून द्यायचे आणि ह्या ट्रिक शेवटी वापरायच्या, कसं हँडल करायचं ते. आणि सगळ्यात सोप्या एलिमिनेटिंग मेथड मित्रांनो, जर 3 ऑप्शन वेगळे वाटत असेल आणि एक वेगळा वाटत असेल तर आपलं उत्तर हे राहणार आहे. तिथेच फायनल करायचं आणि तिथेच आपलं सर्कल राऊंड करायचं. बरोबर. आता मित्रांनो, समानार्थी विरुद्धार्थी शब्दामध्ये असं खूप वेळा होते. बरोबर. समानार्थी विरुद्धार्थी शब्दामध्ये आपल्याला एखादा प्रश्न देते, या शब्दाचं समानार्थी शब्द सांगा. 4 ऑप्शन देतात मित्रांनो, 1 2 3 4. बरोबर. तर मित्रांनो यामध्ये काय होते, आपल्याला हे 2 सारखे वाटतात, हे 2 सारखे वाटतात जवळपास. कधी कधी काय होते, आपल्याला हे 2 आणि हे 3 सारखे वाटतात आणि हे एक वेगळं वाटते. बरोबर. तर मित्रांनो आपलं उत्तर कोणतं राहणार आहे, जे एक वेगळं वाटते तेच आपलं या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. समजत आहे मित्रांनो. बरोबर. एलिमिनेटिंग मेथड पण खूप महत्त्वाची ठरणार आहे आपल्यासाठी. तर या गोष्टीकडे पण लक्ष द्या, व्यवस्थित बघा. जर तुम्हाला समजलं नसेल तर मागे जा आणि डबल रिपीट करा. बरोबर. आता आपण जाऊया आपल्या मुख्य ट्रिककडे मित्रांनो, जी की आपल्या 4थ्या नंबरची ट्रिक आहे आणि त्यामध्ये MCQ कसे हँडल करायचे ते आपण बघणार आहोत. बरोबर. MCQ कसे हँडल करायचे. तर चला आपण MCQ कडे जाऊया. मोस्ट इम्पॉर्टंट ट्रिक नंबर 4. बरोबर. ट्रिक नंबर 4 यामध्ये पण आपल्याला 2 ट्रिक्स आहेत मित्रांनो. इथे बघा 2 ट्रिक्स आपण घेणार आहोत. बरोबर. किती 2 ट्रिक्स आहेत आपल्याकडे यामध्ये. ओके. तर आपण एक स्टेप बाय स्टेप एक ट्रिक बघणार आहोत. हे खूप महत्त्वाचं राहणार आहे. थोडं फक्त लॉजिक लावण्याची गरज आहे. ते काय आहे, गणित तुम्हाला बरोबर तुमच्या डोक्यात बसणार आहे. फक्त थोडं लक्ष देऊन ऐका. ट्रिक नंबर 4 मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन हँडलिंग मेथड. MCQ हँडलिंग मेथड. MCQ कसे हँडल करावे. ओके. MCQ कसे हँडल करावे. तर स्टेप बाय स्टेप तुम्ही बघा मित्रांनो. मी काय सांगतो तुम्हाला आवडते का ते मला नक्की सांगा. जर फॉलो करावं वाटत असेल तर नक्की फॉलो करा. कुठे ना कुठे तुम्हाला याची खरंच मदत मिळणार आहे. तर तुम्ही लक्ष देऊन ऐका. आता काय करतो मी मित्रांनो, ट्रिक नंबर 4 त्यामधला ए घेत आहोत आपण, पहिला पार्ट. ओके. ए बघा. आता काय करायचं आहे आपल्याला मित्रांनो, 150 मार्कासाठी 5 सब्जेक्ट आहेत. CDP, लँग्वेज 1, लँग्वेज 2, मॅथ सायन्स किंवा मॅथ एन्व्हायरमेंट, सोशल स्टडीज, सोशल सायन्स. बरोबर. असे आपल्याला 5 विषय आहेत मित्रांनो. बरोबर. ते सगळे 5ही प्रश्न आपल्याला किती मार्क्ससाठी आहेत, 150 मार्क्ससाठी. ओके. तर आता बघा समोर आपण काय करणार आहोत. लक्ष द्या. 5 सब्जेक्ट आहेत आपल्याकडे. लँग्वेज 1, लँग्वेज 2, CDP, मॅथ सायन्स, मॅथ एन्व्हायरमेंट, सोशल स्टडीज, सोशल सायन्स. बरोबर. तर मित्रांनो आपल्याकडे 5 सब्जेक्ट आणि 4 ऑप्शन आहेत. मी 150 मार्क्ससाठी बोलत आहे मित्रांनो. इथे लक्ष द्या. 150 गुण, 150 प्रश्नाची गोष्ट इथे चालू आहे. 150 प्रश्नाची गोष्ट इथे चालू आहे. ऑप्शन आपल्याकडे 4 ऑप्शन राहणार आहेत. ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन डी. जर सरासरी बघितलं आपण मित्रांनो, जर सरासरी आपण बघितलं 150ला जर भागाकार केला तर सरासरी 37.5, 37.5, 37.5, 37.5. प्रत्येक ऑप्शनला डिवायडेशन केलं तर 37.5 प्रत्येक ऑप्शनकडे जातात मित्रांनो. हे तुम्ही म्हणत असाल काय बोलत आहे सर, पण थोडं लक्ष द्या. तुम्हाला शेवटी तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहे. बरोबर. तर मित्रांनो इथे लक्ष द्या. सरासरी जर बघितलं तर 35 ते 40 गुण एका ऑप्शननं घेतलेले आहेत. बघितलं तर 35 ते 40 गुण, यामध्ये थोडेफार कमी जास्त, पण 35 ते 40 गुण एक ऑप्शन कोणतं पण घेऊन स्वतःजवळ ठेवतो मित्रांनो. मग ए असो, बी असो, सी असो, डी असो, सगळ्याकडे समजा. तर इथे कसं आपलं लॉजिक लावायचं आहे, कसं हँडलिंग करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहोत. तर फक्त लक्षात एवढं ठेवा की प्रत्येक प्रश्न 35 ते 40 गुण, प्रत्येक ऑप्शन 35 ते 40 गुण आपल्याजवळ ठेवत आहे. बरोबर. कसं, आता ते बघूया आपण कसं करायचं आपल्याला. बरोबर. इथे बघूया आपण. इथे बघा मित्रांनो, ट्रिक काय, एवढ्या दिवसाचा आपण अभ्यास करत आहोत तर आपण थोडेफार मार्क तर घेऊ शकतो. जवळपास आपण समजा 60-65 मार्क आपण स्वतःच्या मनाने घेत आहोत. बरोबर. पण बाकीचे 90पर्यंत पोहोचायला आपल्याला अडचण चालली. बरोबर. आपण अभ्यास करतो, 60-65 मार्क आपण घेतो. एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला इथे घेत आहे मित्रांनो मी. 63 गुण. एखाद्या विद्यार्थ्याला पूर्ण पेपर 150 प्रश्नापर्यंत गेला आणि त्यांनी 63 प्रश्न सोडवले. एवढ्या दिवसाचा आपण अभ्यास करत आहोत. खूप लोक म्हणतात 1 मार्कानं राहिलं, 2 मार्कानं पेपर राहिला, डबल द्यावं लागेल. तर मित्रांनो इथे आपली थोडी मदत होऊ शकते. कसं, 2 ट्रिक सांगणार आहोत. ही पहिली ट्रिक चालू आहे. तर दुसरी पण ट्रिक आपल्याला बघायचं आहे. असं नाही की पहिली ट्रिक बघितली म्हणून, म्हणजे आपण 3 ट्रिक बघितल्या. ही पहिली 4थ्यातली मेन ट्रिक ही आहे आणि नंतर बी पण आहे. तर तुम्हाला कोणती अप्लाय करायची आहे ते तुम्ही ठरवा. इथे बघा मित्रांनो, लक्ष द्या. एखाद्या विद्यार्थीने पेपर सोडवला. मध्ये 7, ए ऑप्शन 7 क्लिक केले, बी 20 केले, सी 19, डी 17 आणि टोटल असे त्यांनी 63 व्यवस्थित ॲक्युरेट त्याच्या अभ्यासावर त्याने पेपर सोडवला. बरोबर. एक पण तुका लावला नाही, पूर्ण अभ्यासावर त्याने सोडवला. बरोबर. तर मित्रांनो इथे काय करायचं आहे बघा. आपण सरासरी बघितली 37.5, म्हणजे 37 म्हणजे 35 ते 40 गुण एका ऑप्शनने घेतलेले आहे. तर मित्रांनो
जर काय खूप लोकांची समज आता अशी झालेली आहे MCQमध्ये, जास्तला म्हणते जाऊ म्हणते आपण बी आणि सी यापैकी कोणतं तरी एक तुका मारून येऊ. तर तुका मारण्यामध्ये पण थोडं लॉजिक पाहिजे मित्रांनो, लॉजिक वापरावं लागते. कसं? तर मित्रांनो, जर तुम्ही बी आणि सी करसाल आणि सरासरी जर आपली समजा 37 आहे, तर मित्रांनो तुम्ही किती मार्क घेऊ शकाल यामध्ये? बरोबर. समजा सी तुम्ही केलं 19 पहिलेच घेतलेले आहेत, वरी किती घेसाल 18. बी जर केले पहिलेच 20 केलेले आहे, किती गुणील 17. 17 18मध्ये आपण याच्यामध्ये जर 63मध्ये 17 टाकले तर किती होणार? 80. 80वर आपला पेपर निघतो का? नाही. तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, जसं आपण पूर्ण 150 प्रश्नापर्यंत गेलो, आपलं 1 मिनिट 2 मिनिट द्या, आपलं 1 मिनिट 2 मिनिट द्या, पण प्रत्येक ऑप्शनचं कॅल्क्युलेशन करा. तुम्ही किती वेळा ABCD असे लिहा, त्याच्यासमोर असे लिहा किती वेळा तुम्ही ए गोल केलेला आहे, बी किती वेळा केलेला आहे, सी किती वेळा केलेला आहे, डी किती वेळा. मी सांगत आहे तुम्हाला इथे हसण्यासारखं वाटेल, पण मित्रांनो खरंच हे करून बघा तुम्ही. जर तुम्ही ए 7 वेळा, बी 20 वेळा, सी 19 वेळा, डी 17 वेळा असं समजा लिहून घेतलं, जेवढे तुम्ही तुमच्या OMR शीटवर क्लिक केले, गोल राऊंड केले असेल तेवढं, तर मित्रांनो तुम्हाला खरंच सांगतो, तुम्हाला एक ट्रिक अशी मिळेल. इथे जर तुम्ही क्लिक केले 20, जर तुम्ही सगळे ऑप्शन बिना कॅल्क्युलेट करता जर बी क्लिक केले, पहिलेच बी जर तुम्ही 20 सोडवले असाल, तर तुम्हाला इथे जास्तीत जास्त 17 मार्क फायदा होईल. 17 मार्क यामध्ये जर तुम्ही टाकले तर तुमचा पेपर निघणार नाही. ओके. तसंच जर तुम्ही सी जर केले, सीमध्ये जर तुम्ही केले, सरासरीमुळे तुम्हाला 37 गुण 18 मिळून जाईल यामधून. हे जर तुम्ही 63मध्ये टाकले तरी तुमचा पेपर निघणार नाही. या डी तुम्ही टाईप केलं तरी निघणार नाही. तर मित्रांनो एक सरळ लॉजिक बघा, 37 आपली सरासरी आहे, यामधून जर आपण 7 सोडवले असेल आणि आपण जर पूर्ण सर्कल ए करत असेल, मित्रांनो ही ट्रिक बघा, पूर्ण जर ए करत असेल तर 37 यामधून आपल्याला 30 गुण 37 सरासरी मिळणार आहे. जर यामधून आपल्याला 37 बी नाही मिळाले, या 30 मधून जर आपल्याला 37 बी नाही मिळाले, 25 ते 27 ते 25 ते 28 बी गुण मिळाले, 27-28, जर 25 गुण मिळून जर हे कास्टमधून पास होणारा विद्यार्थी असेल तर कास्टमधून पास होऊन जाईल मित्रांनो. जो विद्यार्थी पास होत नव्हता तो कास्टमधून तरी पास होत आहे. आणि जर आपल्याला नशिबाने 27 मिळाले तर आपण मित्रांनो ओपनमधून पास होऊ 90 मार्क घेऊन. बरोबर आहे की नाही मित्रांनो? जर आपल्याला नशीब चांगलं असेल, 37 पैकी 37 बी आले, कधी मी म्हणलं 35 ते 40, कधी 40 पण येऊ शकतात, तर मित्रांनो आपला पेपर वरच्या वरच निघेल. थोडं आपला अभ्यास आणि थोडी आपली बुद्धीची लॉजिक आणि ही ट्रिक मित्रांनो 100% सांगतो तुम्हाला, ही ट्रिक तुम्ही फॉलो करा, 99.99% वर्क करेल. तर मित्रांनो ही ट्रिक नक्की फॉलो करा, पण कधी? पूर्ण पेपर आपला अभ्यासावर सोडवा. पूर्ण पेपर आपल्या अभ्यासावर सोडवा. अभ्यासावर जेवढा पेपर आपण जास्तीत जास्त सोडवू शकेल तेवढं सोडवा. आणि हे मित्रांनो फक्त ग्रेससाठी आहे. फक्त जे आपण 1-2 मार्काने राहतो, कमी मार्काने राहतो, 5-7 मार्काने राहतो, त्याच्यासाठी ही ट्रिक फॉलो करायची आहे मित्रांनो. बरोबर. तर पूर्ण पेपर आपला अभ्यासावर सोडवायचा आहे आणि त्यानंतर जिथं आपला अभ्यास थांबला, जिथं आपल्याला तुक्के मारायची गरज आहे, तिथे ही ट्रिक फॉलो करा. यामधून नक्कीच फायदा होईल मित्रांनो. जर ही ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढच्या ट्रिककडे आपण जाऊया. अजून एक दुसरी ट्रिक आहे मित्रांनो अशीच, पण ती थोडी वेगळी आहे. या ट्रिकला नक्की फॉलो करा तुम्ही, पण कधी? पूर्ण पेपर सोडवल्यानंतर, अभ्यासाच्या भरोश्यावर पूर्ण पेपर सोडवल्यानंतर, नाहीतर डायरेक्ट या ट्रिकच्या भरोश्यावर पेपर सोडवू नका. बरोबर. इथे बघा मित्रांनो, ट्रिक नंबर 4 मधला बी म्हणजे दुसरी ट्रिक. तर मित्रांनो इथे लक्ष देऊ नये का? आता इथे काय करायचं, इथे थोडं वेगळं आहे. ट्रिक ए फॉलो करता की ट्रिक बी फॉलो करता हे तुमच्यावर डिपेंड आहे. कधी? अभ्यासाच्या भरोश्यावर पेपर सोडवल्यानंतर. बरोबर. तर मित्रांनो इथे बघा, इथे काय करायचं आहे, आपल्याकडे 5 सब्जेक्ट आहेत. सब्जेक्ट 1, सब्जेक्ट 2, सब्जेक्ट 3, सब्जेक्ट 4, सब्जेक्ट 5 आणि प्रत्येक सब्जेक्ट मित्रांनो 30 गुणाचा आहे. असे मिळून 150 गुण होणार आहेत. बरोबर. प्रत्येक सब्जेक्ट 30 गुणांचा आहे. प्रत्येक प्रश्न 1 मार्काचा, असे 30 मार्क 30 प्रश्नासाठी आपल्याला प्रत्येक सब्जेक्टमध्ये, प्रत्येक सेक्शनमध्ये मिळणार आहे. सरासरी एका प्रश्नाला 1 मिनिट, 30 प्रश्नाला 30 मिनिट. पण आपल्याला प्रयत्न असे करायचे आहे ते 20 ते 25 मिनिटामध्ये आपलं एक सेक्शन सुटलं पाहिजे. हे होईल मित्रांनो कसं? आपल्या ट्रिक्समुळे. कोणत्या ट्रिक्स? निगेटिव्ह पॉझिटिव्ह एलिमिनेटिंग मेथड. बरोबर. या ट्रिक्समुळे आपण मित्रांनो 30 प्रश्न 20 ते 25 मिनिटामध्ये सोडवू शकतो. बरोबर. तर मित्रांनो ट्रिक 4 मधला बी पार्ट काय म्हणतो आपण ते बघूया. बरोबर. तर इथे बघा मित्रांनो, एक्झाम्पल घेऊ आपण एका सब्जेक्टसाठी. हे 5 सब्जेक्टसाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे. कसं बघा, जर एका सब्जेक्टमध्ये 30 प्रश्न आहे मित्रांनो, जर सरासरी 30 प्रश्न 30 मार्कासाठी आहे. बरोबर. जर सरासरी बघितली मित्रांनो 7.5 डिवाईड केलं तर 7.5 येतील मित्रांनो. बरोबर. म्हणजे 30 गुण. ॲव्हरेजली सरासरी बघितली तर मित्रांनो 7 ते 12 गुण एक ऑप्शन घेऊन बसतो मित्रांनो. यामधून कोणता आपण? 7 ते 12. बरोबर. 7 ते 12 ॲव्हरेजली सरासरी एक ऑप्शन घेऊन बसतो. जसं तिथे 37 पॉईंट एक ऑप्शन 37.5 एक ऑप्शन घेऊन बसायचा, तर 7.5 म्हणजे 7 ते 12 गुण एक ऑप्शन घेऊन बसतो मित्रांनो. तर इथे काय करायचं आता तुम्हाला समजलं असेल. कसं ते सांगतो, चला बघूया. मित्रांनो इथे लक्ष द्या, आपल्याकडे 5 सेक्शन आहेत, 5 सब्जेक्ट आहेत. CDP, लँग्वेज 1, लँग्वेज 2, मॅथ्स सायन्स, जे बी असेल समजा 5 सब्जेक्ट आहेत.
5 गुणेला आपल्याला प्रत्येक सेक्शनमधून 18 मार्क घ्यायचे आहेत मित्रांनो. किती? 18 मार्क. आपलं टॉप मिनिटमध्ये आपल्याला यायचं नाही, आपल्याला फक्त 90 गुण पाहिजे. बरोबर. आपल्याला प्रत्येक पार्टमधून 18 गुण घ्यायचे मित्रांनो. टोटल किती होतात? 90 गुण आपले होऊन जातात. बरोबर. पण 18 गुण एका पार्टमधून घेणं पण सोपं नाही मित्रांनो, पण इथे सोपे आहे. कसे? आपण ते बघूया आता. बरोबर. तर मित्रांनो आता बघा काय करायचं आपल्याला. आपण समजा एक विषय सोडवत आहोत मित्रांनो. जास्तीत जास्त गुण आपल्याला CDP मध्ये लँग्वेज 1 लँग्वेज 2 मध्ये कव्हर करायचे आहे. जास्तीत जास्त गुण प्रत्येक CDP लँग्वेज 1 लँग्वेज 2 मध्ये आपल्याला 20, 22, 23 असे गुण पाहिजे, तेव्हा आपलं पेपर 100% निघणार. तर मित्रांनो इथे बघा, आपण एक सेक्शन सॉल्व करत आहोत. एक 30 मार्काचा आपण एक बघत आहोत. बरोबर. तर मित्रांनो इथे बघा, ए मध्ये 0 मार्क मिळाले आपल्याला, आपण एकही उत्तर आलं नाही. बी आपण आपल्या अभ्यासावर 5 सोडवले, सी 4 सोडवले आणि डी 3 सोडवले. असे एकूण आपण 12 प्रश्न सोडवले मित्रांनो 30 पैकी आपल्या अभ्यासावर. बरोबर. 12 प्रश्न आपण सोडवले आपल्या अभ्यासावर. तर मित्रांनो एक लक्ष ठेवा, सरासरी 7 ते 12 गुण एक ऑप्शन घेऊन बसतो मित्रांनो. बरोबर. कधी कधी 6 ते 10 असं पण व्हॅरी होते मित्रांनो. तर एक लक्ष ठेवा मित्रांनो, इक्वली डिवाईड तर शक्यतो होतेच. तर मित्रांनो एक लक्ष ठेवा, इथे जर सेक्शन ए समजा CDPचं उदाहरण घेऊ आपण आपल्या अभ्यासावर 12 मार्क इथून घेतले. कोणता पण विषय असून मी एका विषयासाठी बोलत आहे. 12 मार्क अभ्यासावर घेतले मित्रांनो. जर ह्याला आपण जर सगळे बाकीचे 18 प्रश्न बाकी आहेत, 18 प्रश्न जर आपण ह्याला सर्कल केले तर आपल्याला जास्तीत जास्त 2 ते 3 मार्क मिळेल मित्रांनो. 5 आपण सोडवलेले, इथं जर केले तर आपल्याला 3 ते 4 मार्क मिळेल, इथं 4 ते 5 मार्क मिळेल मित्रांनो. बरोबर. पण मित्रांनो आपण सेक्शन ए मधला म्हणजे ऑप्शन ए मधला एक पण सोडवला नाही. जर आपण 18च्या 18 तुक्के समजा ए मारले, 18चे 18 तुक्के समजा ए मारले, तर 100% चान्स आहे मित्रांनो इथून 6 ते 8 गुण आपल्याला मिळू शकतात. 6 ते 8 गुण. जर हे 6 ते 8 गुण आपण यामध्ये टाकले तर मित्रांनो आपलं 18 गुणचं आपलं गणित फिट बसणार आहे. बरोबर. 18 बरोबर मित्रांनो. 0, 5, 4 आणि 3 असे होते मित्रांनो आपले. बरोबर. तर मित्रांनो जर हे 12 गुण होत असेल आणि जर आपण ए जर पूर्ण 18च्या 18 ऑप्शन ए जर गोल करत असेल आणि यामधून जर आपल्याला कम से कम 6 गुण जर मिळत असेल तर मित्रांनो अशी आपली 18 गुणांची भरती एका विषयामधून होऊन जाईल. बरोबर. असे आपल्याजवळ 5 सेक्शन आहेत, 5 विषय आहेत मित्रांनो. जर आपण प्रत्येक विषयामध्ये जर ही सेपरेट ट्रिक जर वापरली, पहिले आपण 150 गुणांची 37.5ची ट्रिक वापरली, जर ती लोकांना जर आवडत नसेल, कठीण वाटत असेल, तर मित्रांनो ही ट्रिक बघा, इथे तुम्ही फॉलो करू शकता. सेक्शन 1 साठी एका विषयासाठी हे सांगितली. आता दुसरा विषय आपण घेऊया. एखादा विषय आहे समजा इथे ए बी सी डी. इथे समजा तुम्हाला ए मध्ये 5 आले, बी मध्ये 1, सी मध्ये 3 आणि डी मध्ये पण 3 असे तुम्हाला गुण आलेत मित्रांनो. बरोबर. इथे समजा 2च घेऊ आपण. बरोबर. तर मित्रांनो इथे लक्ष द्या, आता हे झाले टोटल समजा 11. आपल्याला अजून यामध्ये किती पाहिजे मित्रांनो? 7 गुण पाहिजे. किती? जर आपण ए तुक्का मारला तर चान्सेस खूप कमी आहे, सी मारला खूप कमी आहे, डी मारला आहे चान्सेस जास्त आहे. पण इथे बघा मित्रांनो, इथे एकच आहे. आता बी किंवा डी पैकी इथे आपल्याला मारायचं आहे आपल्या लॉजिकवर. तिथे आपल्याला काय वाटते त्याच्यावर. कोणतं पण मारलं तर मित्रांनो 11 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. शिल्लक प्रश्न आहेत 19 पैकी जर आपण तुक्के मारले मित्रांनो बी किंवा डी, तर यामधून आपल्याला 100% चान्सेस आहेत की 5 ते 9 प्रश्न यामधून येणार मित्रांनो. जर यामधून आपले 7 प्रश्न पण आले तर आपली 18ची भरती इथे होईल मित्रांनो. अशीच आपल्याला प्रत्येक विषयामधून थोडे थेंब जमा करत मित्रांनो आपल्याला आपली बकेट भरायची आहे. आपल्याला 90 मार्काची बकेट आपली भरायची आहे मित्रांनो. जर असं आपण प्रत्येक सब्जेक्टमध्ये करत गेलो तर 100% आपल्याला 18 कुठे 18 मार्क मिळेल, कुठे 20 मार्क मिळेल, कुठे 17 मार्क मिळेल, कुठे 16 मिळेल, कुठे 22 मिळेल, कुठे 25 मिळेल, कुठे 24 मिळेल. तर मित्रांनो सरासरी असं जर आपण बघितलं तर आपली 90 गुणाच्या रेसमध्ये आपण राहील आणि 90मध्ये 83 ते 90 गुण आपण घेण्याच्या मार्गावर जाईल मित्रांनो आणि आपला विषय क्लिअर होईल, आपला पेपर निघेल. तुम्हाला ही ट्रिक समजली का मित्रांनो हे आम्हाला नक्की कळवा. आणि तुम्ही कोणती ट्रिक फॉलो करणार हे आम्हाला नक्की कळवा. जर तुम्हाला ट्रिक कळली नसेल तर मलाच नक्की सांगा कमेंटमध्ये. मी यावर पुन्हा तुम्हाला सविस्तरपणे पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करेल. पहिली मेथड पॉझिटिव्ह निगेटिव्ह बघूया मित्रांनो. इथे बघा मित्रांनो, पहिली मेथड ट्रिक पॉझिटिव्ह निगेटिव्ह. याचा जो फुल व्हिडिओ आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही बघा. हे 100% बघा मित्रांनो. कारण की माहिती आहे का, फक्त ट्रिक नंबर 4वर आपला पेपर लवकर सुटणार नाही. पॉझिटिव्ह निगेटिव्ह वर्ड्समधून पण आपल्याला खूप साऱ्या मार्कांची ग्रेस मिळणार आहे. खूप सारे मार्क्स आपण यामधून घेणार आहोत. म्हणून ही ट्रिक पण तुम्ही नक्की बघा मित्रांनो. फुल व्हिडिओ लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. त्यानंतर पेपर हँडलिंग, तुम्हाला पेपर कसा हँडल करायचा हे मी सांगितलं. या पद्धतीने पेपर हँडल करा. नंतर एलिमिनेटिंग मेथड मी तुम्हाला सांगितली. ज्यांना नाही समजली ते मला कमेंटमध्ये सांगा, मी डबल सांगेल मित्रांनो. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट मॅजिक म्हणा तुम्ही याला. तुम्हाला वाटत असेल सर काय बोलत आहेत, हे असं काय अशी काय असते का ट्रिक वगैरे कुठे, पण मित्रांनो याला तुम्ही नक्की फॉलो करा. तुम्हाला खरंच सांगत आहे, काही ना काही तुमच्या
तुमच्या नकळत तुक्के मारण्यापेक्षा लॉजिकली तुक्के मारून तुम्हाला खरंच सांगतो मित्रांनो, तुमच्या त्या नकळत तुक्के मारण्यापेक्षा लॉजिकली तुक्के मारून तुम्हाला जास्त प्रॉफिट होणार आहे. तुमच्यासमोर गणित आहे, काय कमी जास्त असेल तुम्ही बघू शकता. गणित तुम्हाला समजलं असेल तर लॉजिक तुम्ही लावा तुमचं. आणि जर तुमच्याकडे जर कोणती वेगळी ट्रिक असेल तर ती आम्हाला सांगा, आम्ही आपल्या व्ह्युअर्सकडे नक्की पोहोचू. कारण की इथे कोणाला मेरिटमध्ये येऊन नोकरी मिळणार नाही. सगळे पास व्हावे अशी इच्छा ठेवा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा. त्यानंतर मित्रांनो ट्रिक 4A बघितली आपण, हे असा पॅटर्न आहे. त्यानंतर ट्रिक 4B बघितली, बरोबर. कसं आपण हँडल करतो, कसं आपण पेपर हे करतो, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला यामधून काही फायदा वाटत असेल, जर तुम्हाला वाटत असेल ही ट्रिक आपण फॉलो करू शकतो, तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये या व्हिडिओबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते आम्हाला कळवा आणि आमच्या चॅनलसोबत जोडून राहा. धन्यवाद मित्रांनो. आणि एक तुम्हाला सांगायचं म्हणजे मित्रांनो, पेपर जेव्हा तुमच्या हातात आला तेव्हा पेपर आणि पेपर फक्त तुम्ही दोघेच असले पाहिजे. पेपर आणि तुम्ही असा पेपर सोडवा मित्रांनो की या वेळेसची CTET आपल्या हातातून जाता कामा नये, बरोबर. तर मित्रांनो तुम्हाला सर्वांची रजा घेतो, तुमच्या सर्वांचे आभार मानतो. थँक्यू सो मच.